नमस्कार शेतकरी बंधू. आता आपण केळीच्या प्लॉटमध्ये आहे. तर या ठिकाणी शेतकऱ्याचे 2 प्लॉट आहेत. आता माझ्या मागं प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटमध्ये आपण उभं आहोत आणि हा 5 महिने झालं प्लॉटला. म्हणजे अक्षरशः 15-20 दिवसाची किंवा जास्तीत जास्त 1 महिन्याचा प्लॉट आहे असं वाटत असेल, परंतु 5 महिने झालेत. कारण की पिकाची वाढ होत नाही, त्याला फॉस्फरस मिळत नाही, मायक्रोन्यूट्रिएंट मिळत नाही, झाड एकदम पिवळं पडते आणि लहानच आहे. याला भरपूर खतं पण त्यांनी टाकलेली आहेत. तर या ठिकाणी झालंय काय, जमीन निवड चुकलेली आहे. जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाण म्हणजे चुनखडीचं प्रमाण आहे. पिकाची मुळांची वाढ चांगली होत नाही आणि त्याची लक्षणं झाडावरती दिसतात. झाड एकदम पिवळं पडतं किंवा लहानच राहते आणि मनात तशी वाढ होत नाही, मनात तशी त्याला फळधारणा होत नाही. त्याच्यामुळे जमीन निवड फार महत्त्वाची आहे. दुसरी पण एक बाग आहे, तिकडे बघूया आपण. त्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण फार कमी आहे आणि ती झाडं थोडीशी वाढलेली आहेत, परंतु चुनखड फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे जमिनीमध्ये माती परीक्षण आधी करा, मगच कुठल्याही पिकाची लागवड करा. तर ह्या प्लॉटमध्ये चुनखडीचं प्रमाण आहे, परंतु कमी आहे. त्याच्यामुळे ह्या प्लॉटची तुम्हाला बघू शकता, बाजूलाच प्लॉट आहे, फक्त रानामध्ये थोडा डिफरन्स आहे, शेतामध्ये थोडा डिफरन्स आहे, म्हणून थोडी ग्रोथ चांगली दिसते. परंतु आता त्या प्लॉटमधलं आपण पिवळं पडलेलं रोप आणलं होतं, तर त्यावेळेस बघा ह्याची मूळ जागेवरच आहे. आता हे 5 महिन्याचं रोप आहे. तर ज्यावेळेस फॉस्फरस मिळतं पिकाला प्रॉपर आणि पिकाची मूळ रुंदावते, त्यावेळेस नक्कीच झाड पण रुंदावतं, मोठं होतं. परंतु चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पिकाला फॉस्फरसच मुळात मिळत नाही, सोबत काही मायक्रोन्यूट्रिएंट मिळत नाही आणि त्याची मग कमतरता झाडावरती दिसून येते आणि झाड जागेच्या जागी तसंच पडून राहतं.